राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री तर बावनकुळेंकडे नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकत्व। अजित पवार पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री तर चंद्रकांत पाटलांकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी। पालकमंत्री पदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळलं। वाल्मी कराड प्रकरणाचा फटका बसल्याची शक्यता। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद। रायगडचे पालकमंत्री होण्याचं भरत गोगावलेंचं स्वप्न भंगलं। शिवसेनेच्या काही आमदारांचा विरोध असतानाही आदिती तटकरे पालकमंत्रीपदी। हाणामारीवेळी हल्लेखोर प्रचंड आक्रमक। दागिन्यांना हात लावला नाही पण 1 कोटींची मागणी केली। करीनानं सांगितला घटनाक्रम। करीनाचा पुन्हा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात आणखी एक संशयित छत्तीसगडमधून ताब्यात। हल्ला प्रकरणातील कनेक्शनबाबत पोलिसांचा तपास सुरू। मुंबई पोलिसांचं एक पथक रायपूरसाठीही रवाना। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा। तर लाडक्या बहिणींनी दिलेली मतंही परत घ्या, अमोल कोल्हेंचा टोला। दहावी 12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावरचा जात प्रवर्गाचा रकाना रद्द। नव्यानं हॉल तिकीट देण्याचा निर्णय। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सुदर्शन घुले, सुधीर सांगळेसह सर्व आरोपींच्या कोठडीत वाढ। कोलकात्यामधील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉय दोषी। सीबीआयकडून फाशीची मागणी। उद्या सुनावली जाणार शिक्षा। वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवाचं सेलिब्रेशन। वानखेडे साकारणारे वास्तुरचनाकार शशी प्रभूंसोबत खास संवाद। तर विशेष माहितीपटातून स्टेडियमचा प्रवास उलगडणार। आज दिवसभर माझावर क्रिकेट उत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।